तीन षटकांचा सामना असेल. ज्याच ऋषीने बघाशी पहिल्या मॅच मध्ये 49 धावांची भारदार इनिंग खेळली होती आणि तोच तो ऋषी असेल आता फलंदाजीसाठी. बघूया गोलंदाजी मार्फत गोलंदाज असेल अंकेश. आणि अशा पद्धतीने चेंडू टाकले तर चेंडू जातोय 6 धावांसाठी आणि पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीने चेंडू टाकला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना ऋषीच्या पहिल्या बॅट मधून येतोय खणखणीत दणदणीत षटकार. चला यानंतरची मॅच असेल होणार आणि दिवा पाटील उमरोली आणि ते ऑफ साइडच्या दिशेने मारला चेंडू. गॅप सिलेक्शन होताना चेंडू जातोय फरार 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. दहा धावत झाल्या 2 चेंडू नंतर. अजून एक पहिल्या पॉवर प्लेच्या 4 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 4 चेंडूवरती बघूया कशा प्रकारे हाणामारी करतो ऋषी हा फलंदाज गिरवले संकट साडे आणि ते डॉट चेंडू. डॉट चेंडू जातोय. वाईट चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. 1 धावेने धावसंख्या वाढ. धावसंख्या होती 11. ऑफसाइडच्या दिशेने मारला चेंडू इथे. 1 धाव. इतक्या धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढ. धावसंख्या होते 12. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातला. पंचांचा इशारा स्क्वेअर चेंडूचा. धावसंख्या स्क्वेअरने वाढते. धावसंख्या होते 13. चला 55 दबाव आणायचा नाही. खूप नावाजलेले पंच असतील. अच्छा आणि ते फलंदाज बाद. आणि आजच्या दिवसासाठी आपल्याला पंच असतील 4 दिवस पंच असतील सतीश सालोके आणि सूरज पांडे सर. नवीन फलंदाज जातोय मनीष. ते 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते
13. सिंगल या धाबेसक्के धावसक्के होते 14. तो फलंदाज बाद. धावसंख्या होते स्थिर. काय अजून पुढे जात नाही. 14 धावा. स्क्वेअर चेंडू. स्वर्ड धावसंख्या होते 15. चला होणार आणि SBC उमरोली आपण आला असेल तर उपस्थित दाखवायचे. होनाड आणि उमरोली. एक क्या धावसंख्या संघाची धावसंख्या होत्या सोळा धावसंख्या झाली.
2 मिनिटं. अजूनच देऊ का? 22 धावा झाल्यात. जा ना अनिकेत. कमी जाऊ का इथं तरी बस मी जातो. एक या धावसंख्या सगळी धावसंख्या होते 23. चला आतमध्ये टीम आपण जायचं, छत्रक्षण लावून घ्यायचंय, खूप वेळ झालाय. मार मी तुला आलो येतो. आलो मारतो मी तुला मार. 6 तू मार मी तुला आलो मारतो. मी मारतो तुला आलो मारतो. स्वेर चेंडू डॉट चेंडू फलंदाज बाद होते.
धावसंख्या होत्या 6 वाढते धावसंख्या होते 30. 30 धावा झालेल्या आहेत. चेंडू धावसंख्या स्पर्धेवर धावसंख्या होते 31. एक शॉट धाव असेल आणि धावसंख्या 1 धावसंख्या होते 32. आणि ते 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या होते चला होणार संघाचा कर्णधार आणि दिवा पाटील उमरेडी संघाचा कर्णधार यायचा आपण टॉस साठी बॉल स्वप्नील चला उमरोलीचा कर्णधार आलेला आहे होणार टीमचा कर्णधार यायचा आपण लवकरात लवकर
पहिल्याच चेंडूवरती 6 धाब्याने खातं खोलतोय राजमाची टीम. रुपेश हा फलंदाज, पंकज हा फलंदाज. सॉरी, धावसंख्या झाली ती सॉरी 6 आणि 32 धाब्यांची, 33 धाब्यांची गरज असेल राजमाच्या टीमला. सॉरी 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 आमच्याला नाही रे, शेल पाठायचं आहे तुझ्यासारखा झेल तो आपला, म्हणजे शून्यात ना घे. आणि ते फलंदाज बाद. पंकजच्या पारीचा होतो इथे. पंकजच्या परीचा होते होत्या अंत. नवीन फलंदाज होते स्वप्नील. बॉटल आहे ऑफसाईडच्या दिशेने मारलाय ते. एक या धावसंख्येत संघाची धावसंख्या वाढ, धावसंख्या होते 7. ते
एक षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 11. अजूनही 22 धाब्यांची गरज असेल. 12 चेंडू आणि 22 धावा. आमचे परमित्र कल्पेश शिंदे अब्रायचे बॅकर असतील आज. त्यांचं सुद्धा मंडळातर्फे सरसे स्वागत असेल. यायचं आपण स्टेजवरती. चला पंच, खूप वेळ झालाय. स्वप्नील देशमुख, आपण थोडस स्पीडअप घ्या सांगायचं आहे. साळुंके सर, आपण थोडस स्पीडअप करायचं प्लीज. 12 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज असेल. नाही, चला होणार संघ आपला कर्णधार यायचंय. आणि इथे चेंडू जातोय 6 धाब्यांसाठी. खणखणीत दणदणीत षटकार. या 6 धाब्यांनी सगळ्याची धावसंख्या होत्या 17. चला ऋतू, मयूर, आपण थोडस लाहायचंय. आपण एक साईडलाच बसून नका राहू प्लीज. कुठेतरी वाऱ्याचा अभावाने हा चेंडू जातोय 6 धाब्यांसाठी. आणि ते डॉट चेंडू. चला यायचंय. चला यायचं संदीप सर, आपण कॉम्प्युटर करण्यासाठी या. चला बोनचं स्पीडअप करा प्लीज. आणि चेंडू जातोय 6 धाब्यांसाठी. खणखणीत षटकार. 25 धावा झालेले आहेत. सॉरी, 23 धावा झालेले आहेत. यानंतरची मॅच असेल होनाड बनाम उमरोली. दिवा पाटील उमरोली अशी मॅच होईल यानंतर. चला होनाड कर्णधार आपण यायचंय. आयोजकांना भेटायचंय प्लीज. आणि ते डॉट चेंडू.
10 धावा पाहिजेत 9 बॉल 8 बॉल 8 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज असेल. आणि शॉर्ट पिच मध्ये चेंडू आणि इथे सुंदररित्या क्षेत्ररक्षण झालेलं आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या होत्या 25. डॉट चेंडू 6 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज असेल. चला गिरवली टीम, आपण खूप वेळ घेत आहे, प्लीज थोडं सहकार्य करायचंय. आठ धाब्यांची गरज असेल. स्ट्राईकला येतो सुधीर आणि नॉन स्ट्राईकला असेल स्वप्नील आणि तिसरा गोलंदाज असेल तो प्रतीक कातमोडे. चला प्लीज. 8 धाब्यांची गरज असेल. 6 चेंडू 8 धावा. डॉट चेंडू जातोय. 5 चेंडू 8 धाब्यांची गरज असेल. जसे तसे डॉट चेंडू जातील तसं तसं समीकरण चेंज होणार आहे. सुधीर वरती जबाबदारी असेल राजबागची टीमची. आणि इथे शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता आणि चेंडू जातोय फरार. 6 धाब्यांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. 2 धाब्यांची गरज असेल. चला मॅच विन होते ती राजबाची टीम. दोन्ही टीमचं अभिनंदन असेल, पराभूत टीमचं कौतुक. आणि ते राजबाची टीम क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचलेली. चला होणार टीम आपला निर्णय आमच्यापर्यंत येऊ द्या आणि आपला कॅप्टन सुद्धा मंचाकडे येऊ द्या. ओके, होणार टीम आपला निर्णय
टॉस कोण आहे? उमरोली टीम आहे का? चला उमरोली टीम फिल्डिंग लावा. सुधीर ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. शिंदे यांच्या हस्ते. कल्पेश शिंदे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी सुधीर यांना प्रदान करायचे. पाणी बॉटल भरले काय? पाणी भरले काय? रमेशजी देशमुख चला आपण पंचांच्या भूमिकेत. अरे तो बपेरो स्क्वॉड पहिला बाहेर काढा रे. कॅप पाहिजे का? कुठे गेला? एवढी येतली मग मी जरा जेवतो मग येतो लगेच. फक्त एवढं दे. ये चल इकडे बस इकडे बस. राहू द्यायचं ना. नाही त्याला लागेल स्कोर. मला स्कोरवरची गरज. हा हे बॉल दे ना. देतो. अजिंक्य एक बॉल दे. अजिंक्य उमरोली टीम 12th मॅन चला. बॉलर कोण आहे? बॉलर दोन्ही सांगायचे. बॉलर ना
सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. आपण पाहतोय विजय आणि करण यांच्या स्वरूपात ही जोडी होणार टीमची आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करताना दिसेल तो मात्र गोलंदाज अतुल लोंगले गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. पाहूया काय घडतंय मैदानात. चालू करा अंपायर मॅच. पहिला बॉल अतुल लोंगलेचा. सामना करेल तो विजय. एकदा या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. धावसंख्येचा श्री गणेश जरूर पाहायला मिळतो. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं दुपारच्या सत्रामध्ये करूया स्वागत. अगदी पुढची मॅच सुद्धा एक बिग फाईट जरूर आपल्याला पाहायला मिळेल. बीड आणि अमराई यांच्या विरोधात यांच्यातली एक मोठी लढत तुमच्या भेटीला जरूर येईल. पहिल्या फेरीतला तिसरा सामना आपल्या भेटीला आलाय. एकीकडे होणार, दुसरीकडे आपण पाहिलंय की स्वर्गीय दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम टायमिंग लागलं गेलंय. विनंती आहे 15 मिनिटात 3 षटके झाली नाही तर चौथ्या षटकात आपला एक प्लेअर 38 सर्कलमध्ये असेल. प्रत्येकाला ही विनंती आहे. दोन धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. गोलंदाजीचा एक वर्चस्व आज मैदानावरती जरूर पाहायला मिळाला. त्याच्यानंतर ऋषी नावाचे बॅटिंग, अनिकेत नावाची बॅटिंग आपण आज पाहिली, जिथे मात्र गिरवले टीम आणि कर्जत बाजारपेठ परतीच्या प्रवासाला जरूर पाहायला मिळाला. आणि त्यातही राजमाची टीम जी पहिला सामना एक दैदिप्यमान खेळ करताना दिसून आली, दुसऱ्या सामन्यात सुद्धा तितकाच लाजवाब होता. परंतु या दोनही विजयानंतर मात्र आता ते जाऊन पोहोचले आजच्या दिवसातल्या अंतिम सामन्यामध्ये. दरम्यान हा बॉल वाईडचा इशारा, वाईडच्या मारणे का अतिरिक्त बोनस धावफलकावरती. अतुल लोंगलेची गोलंदाजी या सीझनची सुरुवात होते, परंतु चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळतो. आणि या स्ट्रोक वरती पहिला झटका पाहायला मिळालाय तो होणार टीमला. दे धक्का आणि इथे मात्र पहिला झटका जरूर आपण पाहतोय विजयच्या पारीचा. विजय का करण रे कितव्या बॉल आउट झाला? तिसऱ्या ना? तिसऱ्या पुढे ती तसं नाही. किती पण बॉल फेकू दे त्याला, विकेट नाही लिहिलं. विजयला परतावा लागेल. या ठिकाणी आपण पाहतो एक चांगले बॅटिंग लाईन मैदानात तो साकारत होता. विजय विजय त्यांचा नको विचारू, ही अमराईवातली बोलतात काय पण. त्यांचा 12वा कुठे आला इथं आला. आता बॅट्समन कोण गेलाय? ए नवीन बॅट्समन सांगा रे. 12वा तुम्ही इथं 12वा इथं सांगा नाव. जुनेत का? दुसरा एक पटका. ए दादा तुम्हाला मी XY टाकेन रे दादा. मग तिकडची पेनल्टी बसेल. नाव झाला इकडं. कोण आउट कोण झाला आता? एवढा इथे चर्चा झाली. कोण एकाचा तोंडातून शब्द निघाला तरी हे कोण आउट झाला रे? हो आम्हाला प्रॉब्लेम काय नाही तिकडं, लाईव्हला प्रॉब्लेम येतोय ना. सांग इथं वाटलं तर इथं बस. इथे पुढची सुनील आउट झाला. सुनील आउट झाला. आता सांग कोण गेला? सुमित गेला. आता चाललाय. आता कोण चाललाय? सुमित. अजून कोण आउट झालाय आपला? पुढे पण इथं पण विकेट टाक. पाणी घे रे तो. आता गेला 4 बॉल झाले, एक वाईड आला. थांबा तेजस सर, जरा इथे सेट करू द्या, नंतर बोलू तुमच्याशी. तुमची मॅच आहे बाकी अजून. हे शुभम चल इकडं. अरे इकडं तू. अरे येईल तो, ये रे. चांगला स्ट्रोक यावेळी घेण्याचा प्रयत्न होता सुमितचा. निबाटर मैदानात दाखल झाले होते.
त्यालाही धक्का देण्याच्या तयारीत स्वर्गीय दिबा पाटील उमरोली प्रतिष्ठान पाहायला मिळालं. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर विजय ज्या पद्धतीची बॅटिंग लाईन मैदानात साकारत होते, एक संयमी खेळ होणार टीमचा चालू होता. आणि अशा परिस्थितीत अजय लोंगलेच्या हातात तो झेल गेला आणि तिथे मात्र त्याला बाद व्हावं लागलं. त्याच्यानंतर आलेला सुनील तोही परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगली गोलंदाजी सध्या अतुल लोंगलेच्या माध्यमातून मैदानावरती आपण पाहतोय. अद्यापपर्यंत गोलंदाजीचे 5 बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि धावा झाल्या धावफलकावरती 2 विकेटच्या नुकसानीनंतर 4 आकड्यावरती. शेवटचा बॉल सुद्धा निर्धाव येतो. इथे कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं यावेळी समाप्ती पथावरती आले. 4 षटकांचा सामना आहे आणि जर पाहायला गेलं तर थोडंसं स्पर्धेला जरूर उशिरा सुरुवात झाली होती. त्याचा फटका प्रत्येक संघाला जरूर इथे बसू शकतो. चला जरा फास्ट करा. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम फार विलंब होतोय. 20 मिनिटांमध्ये आपल्याला पहिलं सत्र संपवायचं आहे. टायमिंग लागलं गेलंय याची नोंद घ्या. 15 मिनिटात 3 षटके झाली नाहीत तर मात्र एक प्लेअर आपल्याला 38 सर्कलमध्ये इन करावा लागेल. याची नोंद घ्या आपण. आकाश गायकर KTC जगताला पडलेलं फार मोठं स्वप्न, परंतु आता या स्वप्नाने पहिलाच झटका देण्याच्या तयारीत होता. अजून एक पहिल्या बॉलवरती म्हणायला गेलं तर कारण आधी अतुल लोंगलेच्या गोलंदाजीवरती 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि त्याच्यानंतर आता आकाश गायकर गोलंदाजी मार्कवरती आलेत. एकच धाव धावफलकावरती पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 6 आकड्यावरती. 7 झालाय का बघ. सात झाला हे काय 1 2 4 5 7 झाले. 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. सांगितली तर इथं आमचा काय नसतो, त्याला लाईव्हला प्रॉब्लेम येतो. मग प्रॉब्लेम होतं म्हणून तर मी काय बोलत नाही. लाईव्हला एक शब्द आपला चुकीचा केला ना ते कमेंट पास होतील. किती बॉल किती झाले रे आता यावर्षी? 1 सिंगल 1 विकेट. 7 रन झाले आता कंपन 7 झाले. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. पुन्हा एकदा ग्राउंड पद्धतीचा शॉट जरूर पाहायला मिळाला. त्याच्यावरती एकच धाव धावफलकावरती आपण अनुभवतोय.
न्यू बॅटर मैदानात दाखल झाले होते ऋतिक, ज्याने मात्र एका धावेवरती समाधान व्यक्त केलं होतं. परंतु इथे आकाश गायकरच्या गोलंदाजीकडे जाऊया. चांगला बॉल, गती देण्याचा प्रयत्न होता, परंतु आता होणारं टीम सध्या धावसंख्येच्या मोठ्या संकटात जरूर आहे. या संकटातून सावरण्यासाठी अगदी षटकार चौकारांच्या बॅटरला मैदानात दाखल करावं लागेल. 3 विकेटचं नुकसान अद्यापर्यंत आपण पाहिलंय. नेक्स्ट बॉल आकाश गायकर, फायर, हवाई सफर आणि इथे परतावं लागेल याही बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 4, बॅक टू डग आउट. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 4 विकेटचं नुकसान. कर्जत बाजारपेठ टीमचा सकाळी जर विचार करायला गेला तर अगदी फार मोठी अनिकेतच्या बाबतीत घडलेली चुकी महागात ठरली आणि कर्जत बाजारपेठला मात्र या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. तदनंतर आपण सामना पाहिला होता जो मात्र श्री सिद्धिविनायक नेरलपाडा आणि गिरवले टीममध्ये जी चुकी टॉस जिंकल्याच्या नंतर सिद्धिविनायक नेरलपाडाकडून झाली, त्यात मात्र मोठ्या धावसंख्येचा एक सामना करता करता विकेटचं पतन पाहायला मिळालं आणि नेरलपाडा टीमला मात्र परतावं लागलं होतं. तदनंतर मात्र राजमाची टीमने इरावळे टीमला मात्र परतीच्या प्रवासाला पाठवलं. चांगला बॉल यावेळी. दोन षटकांचा वाजवी केल्या ठिकाणी संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अवघी 9 या आकड्यावरती. तेजस, इथं माझा आवाज कमी होतोय, तुझा जास्त येतोय. तू स्लो जरी बोलला तरी ऐकायला येते इथं.